धारावी पुनर्विकास मुद्दे पर लोक चलवल की प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए सरकार पर साधा निशाना। आपको बता दें, कुर्ला पूर्व स्थित मदर डेयरी की जमीन पर विकास रोकने के उद्देश्य से लोक चलवल संस्था ने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित किया, जिसकी शुरुआत धारावी के पूर्व विधायक बाबूराव माने ने की। लेकिन चर्चा का रुख धारावी के पुनर्विकास की ओर मुड़ गया और सरकार को आड़े हाथ लेते हुए अडानी का विरोध किया। इस अवसर पर मंच से नेता प्रदीप वाघमारे, विभाग अध्यक्ष सुरेखा आह्वान के साथ साथ कई राजनीतिक पार्टियों के पदाधिकारी उपस्थित रहे। हम लोगों का ये कहना है, अगर सारे धारावी वालों का धारावी में ही पुनर्वसन हो सकता है तो धारावी के नाम पर अदानी को सरकार जमीन क्यों बांट रहा है? एसआरई के नियम के अनुसार जहां पर एसआरई का प्रकल्प होता है वहीं पर बिल्डर को भी जगह दिया जाता है और वहां के सारे लोगों का पुनर्वसन भी वहीं पर होता है, तो हमें बाहर क्यों? त्याप्रमाणे आज आपण प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती, कशा मुद्द्यावर आणि काय नेमकं प्रकरण आहे मराठीमध्ये? हे बघा, आम्ही सातत्याने सरकारबरोबर पत्रव्यवहार करतोय, आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सातत्याने त्यांना सांगतोय, परंतु सरकार आमचं ऐकायला तयार नाही। आत्तापर्यंत शेकडो पत्र आम्ही सरकारला लिहिली, एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाही आणि एका बाजूला रेटारेटी सुरू आहे। वाटेल त्या पद्धतीनं एक इलिजिबल यादी, एक यादी त्यांनी पहिली डिक्लेअर केली, त्यामध्ये 500 लोक होते। 500 लोकांमध्ये 450 लोक अपात्र केले आणि 50 लोक फक्त पात्र केले। अशा तऱ्हेच्या पहिल्या यादीतच धारावीकरांबरोबर हा घात झालेला आहे, म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागलेला आहे। या अशा अवस्थेत एक यादीमध्ये जर 50 पात्र आणि 450 अपात्र, तर अनेक याद्या डिक्लेअर होणार आहेत। त्याच्यात अधिकाधिक धारावीकरांना धारावीच्या बाहेर घालवण्याच्या दृष्टीनं, अपात्र करायच्या दृष्टीनं सरकारचं षडयंत्र आहे। सरकार अदानीच्या काळ्या कृत्याला उघड उघड पाठिंबा व्यक्त करतंय। पण सर, मागील 30 वर्षापासून धारावीचा विकास रखडलेला आहे आणि अदानीच्या माध्यमातून सरकार हा विकास करू पाहत आहे, तर याबाबत आपला विरोध कशासाठी आहे? अदानीला विरोध आहे की विकासाला आहे? आमचा विकासाला विरोध नाही, विकास आम्हाला पाहिजे। धारावीतल्या लोकांना, धारावीतल्या नुसत्या जमिनीचा विकास नको, तिथल्या माणसांचा विकास झाला पाहिजे। तिथली रोजी रोटी, तिथले धंदे सगळे जिवंत राहिले पाहिजेत, कारण तिथल्या गरीब माणसानं 1000-1500 व्यवसाय घराघरामध्ये निर्माण केलेले आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या गरीब माणसाने त्याची अर्थव्यवस्था त्या व्यवसायाबरोबर जोडली गेलेली आहे आणि म्हणून ते सगळे व्यवसाय जिवंत राहिले पाहिजेत। म्हणून इंडस्ट्रियल हब बनवा तुम्ही धारावीत आणि छोटे छोटे उद्योग सगळे तिकडे शिफ्ट करा आणि राहण्याच्या जागा वेगळ्या, व्यवसायाच्या जागा वेगळ्या, हे सगळं करा आणि हे सगळं धारावीत होतं आहे। त्यामुळे ही बाहेरची मंडळी जी आता म्हणतात कुर्ला, तिकडे मालवणी, त्यांना कोणालाच त्रास होणार नाही। आमच्या सगळ्यांचं पुनर्वसन धारावीत होईल, तुमच्या सगळ्यांच्या जागा अबाधित राहतील, तिथं विकासाची काही कामं तुम्हाला करता येतील, गार्डन होईल, हॉस्पिटल होईल, शाळा होईल। परंतु इथं सरकारचं षडयंत्र आहे आम्हाला बाहेर घालवण्याचं। हा आमचा विकास नाही, हा अदानीचा विकास आहे। परंतु आपला धारावी विकास आंदोलनाचा विरोध असताना देखील 75% सर्वेक्षण अदानी कंपनी मार्फत झालेला आहे। अत्यंत खोटं आहे। बातम्या, अदानीचा मीडिया बातम्या पसरवतोय। आता 10,000 लोकांचा सुद्धा परिपूर्ण सर्वे झालेला नाही। लोक सर्वेला विरोध करतायत, रोज बाचाबाची, रोज पोलीस स्टेशनला तंटे सुरू आहेत। 10,000 लोकांनी सुद्धा सर्वे केलेला नाही। यांनी अनेकदा आम्हाला अल्टिमेटम दिले की 1 तारखेपर्यंत नाही आला तर तुम्हाला घर नाही मिळणार। नंतर 15 एप्रिलला सांगितलं आम्हाला एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही कागदपत्र दिले नाही, तुम्हाला घर नाही मिळणार। लोक अदानीचे सगळे अल्टिमेटम धुडकावून लावतायत, बिलकुल अल्टिमेटम मान्य करत नाहीत। आता जर त्या 80-90 हजार लोकांचा सर्वे झाला तर त्यांनी 5 लाख पोस्टर धारावीत लावलेत। आता 80,000 लोकांचा सर्वे झाला असेल
तर मग तुम्हाला हे 5 लाख पोस्टर लावून अजून धारावीतल्या लोकांना तुम्ही का धमक्या देताय? 80,000 लोकांना सर्वे झालाय तर तुम्हाला काम करायला पुरेसे आहे ना पाठिंबा. पण तसं काही झालेलं नाही. लोकांचा प्रचंड विरोध आहे, लोकांचा रोष आहे. 500 फुटाचं घर तेही धारावीत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोक या विकासात सामील होणार नाही. लोकचळवळीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लोकचळवळीच्या माध्यमातून तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून त्या कुर्ला भागाचा विकासाचं तुम्ही आयोजन करताय. उद्या जो मोर्चा आहे कसा असणार आहे, ते स्वरूप काय असणार त्याविषयी काय सांगा. लोक चळवळ कुर्ल्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. चळवळ आमची गेले 1.5 वर्षापासून चालू आहे. आम्ही विविध डिपार्टमेंटला 45 ते 46 पत्र आम्ही त्यांच्या विभागाला केलं. कुठल्याही पत्राला आम्हाला अजूनपर्यंत उत्तर नाही भेटलेलं आहे. आणि उद्या आम्ही एक निवेदनपत्र आम्ही कुर्ला मदर डेअरीपासून ते धारावी आणि धारावी ते वर्षा बंगल्यापर्यंत आम्ही जाणार आहे. आणि सकाळी 8 वाजता आम्ही तिकडून निघणार आहे आणि साधारणतः 2 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू, म्हणजे अंतिम ठिकाणी. किती पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे, किती संघटना तुमच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत? आज जे मला वाटतं सगळे मान्यवर जे आहेत ते विविध पक्षांचे आहेत आणि सगळ्यांचाच ह्या विषयासाठी आम्हाला पाठिंबा आहे. आणि मला वाटतं ते उद्या आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहतील, त्यांच्या पूर्ण ताकदीने उभे राहतील, ही आम्हाला शाश्वती आहे. मुख्यमंत्र्यांनाच निवेदन देण्याच्या संदर्भात या सर्वांनी न्याय मिळेल असं वाटतं का मुख्यमंत्र्यांनाच आम्ही निवेदन देतोय. आता मुख्यमंत्र्यांनी ते खरं म्हणजे आमचं निवेदन स्वीकारायला पाहिजे, पण आमच्या त्या पदयात्रेत शासनाच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं मोठे अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्हाला संकेत यायला लागलेले आहेत. पण तरीही पोलिसांचं कडं झुगारून आम्ही सगळी मंडळी सातत्याने चालत जाऊ. तुम्ही म्हणालात की वाघमारे मगाशी म्हणाले की राज ठाकरेंनी त्यांना स्वतः पाठवलेलं आहे की सहभागी होण्यासाठी या आंदोलनामध्ये, आणि उद्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुम्ही जाताय. समजा तिथे भेट झाली नाही तर तुम्ही राज ठाकरेंची भेट घेणार आहात त्या मुद्द्यावर? आम्ही नक्की राज ठाकरेंना निवेदन तर आम्ही दिलेलंच आहे आणि राज ठाकरेंना सुद्धा आम्ही सन्मानानं भेटायला तयार आहोत. आम्ही आणि आमच्या व्यथा मागण्या याच्या संदर्भात त्यांना या आंदोलनामध्ये कसं सहभागी करून घेता येईल, त्यांची ताकद या आंदोलनाला कशी मिळेल या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करणार आहोत. सर, याच्या आधी सुद्धा 2 आंदोलन आपले झाले होते, पण त्याच्यानंतर प्रशासनाकडनं काही आश्वासन वगैरे मिळालं होतं का, जेणेकरून आपण मागे घेतलं होतं आंदोलनाच्या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं, पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आणि पाळलं नसलं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की एकाही धारावीकरांना धारावीच्या बाहेर जाऊ देणार नाही. आणि इकडे मात्र आम्हाला बाहेर पाठवण्याच्या दृष्टीने जमिनी घेण्याचा सपाटा सुरू राहिलेला आहे. हे दुतोंडी वर्तन आहे सरकारचं आणि म्हणून आम्ही परत आंदोलन सुरू केलेलं आहे. एक जे तुम्ही म्हणालात की 20 ते 25,000 कोटींची जी जमीन आहे, 21 एकर जमीन जी तुम्ही सांगितली, ती 57 कोटी एवढ्या कमी किमतीत, म्हणजे नेमका काय प्रकार झाला आहे या सगळ्या संबंधामध्ये, तुम्ही जरा विस्तृत सांगितलं. त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी एक GR काढला, ज्यातून तो जी जमीन आहे 100% कब्जा हक्कानी द्यायला पाहिजे होती, ती 25%च्या कब्जा हक्कानी त्यांना अदानीला दिलेली आहे, अदानीच्या वापरासाठी दिलेली आहे. ती जमीन भलेही सरकारच्या नावावरती असली तरी ती जमीन ही अदानीच्या प्रोजेक्टला वापरली जाणार आहे, ज्याची किंमत म्हणजे शासनाने त्यांच्या इंटरनल नोट्समध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्याची साधारणतः मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 20 ते 25,000 कोटी आहे. आणि पूर्णतः तो एक म्हणजे मला वाटतं इलेक्शनचा फंडच त्यांनी तिथून घेतला असावा आम्हाला आशंका आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी GR काढलेले. स्थानिक आमदार जिथले सत्तेचे आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलणं झालं की त्यांचा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. स्थानिक आमदारांना त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या आधी निवडून यायच्या आधी त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन होणार, त्या प्रकारचे त्यांनी बॅनर त्या ठिकाणी लावले होते. आणि ज्या इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आता त्यांचा आम्हाला कुठल्याही नागरिकांना त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे, संपर्क आम्हाला होऊ देत नाही आहे. आणि त्यांच्या आश्वासनापासून ते मला वाटतं की त्यांनी पार्ट फिरवलेली आहे. ओके, चलो थँक्यू. दुधाचा प्रकल्प तिथे बंद पडला आणि नंतर आता ही जागा आपको बता दें 75% सर्वे पूरा होने के सरकारी दावे को भी माने ने खारिज करते हुए कहा कि धारावी में अब तक 10,000 झोपड़ियों का भी सर्वे नहीं हुआ है।
कार्यक्रम के अंत में संस्था ने घोषणा की कि 7 अगस्त को कुर्ला पूर्व से मुख्यमंत्री निवास तक मदर डेयरी बचाओ पदयात्रा निकाली जाएगी। पुलिस द्वारा अवैध पदयात्रा रोकने की नोटिस दिए जाने के बावजूद भी आयोजकों ने साफ साफ कहा यह पदयात्रा समय पर सुनिश्चित की गई है और होगी। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। प्रत्येक